हॅलो स्टुडंट, मेथड ऑफ प्रिपरेशन लास्ट लेक्चर पर्यंत आपण पाहिलेलं आहे. ऑलमोस्ट संपलेलं आहे. ओके, ऑलमोस्ट म्हणजे एक मेथड उरलेली फक्त, जे लास्ट लेक्चरलाच तुम्हाला बोललो होतो. ठीक आहे, अर्ली ॲड्सच्या सगळ्या क्लिअर केल्या आपण. नेम रिॲक्शन सगळ्या संपलेल्या आहे. ठीक आहे, तुमचं काम काय, अभ्यास करा फक्त. मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय. आय एम एक्सपेक्टिंग द सेम फ्रॉम युअर सेल्फ. ओके, फ्रॉम युअर साइड ऑल्सो. सो टेक एफर्ट्स, गिव्ह युअर बेस्ट. ओके, मेहनत आपण घेतोय. फक्त एक एक लेक्चर व्यवस्थित बघत चला, अभ्यास करत चला, नोट्स बनवत चला. ओके, नेम रिॲक्शन सगळे संपलेले आपल्या प्रिपरेशन मध्ये. ओके, आय एम सेइंग अबाउट ओनली प्रिपरेशन. वी हॅव नॉट रीच अप टू द व्हॉट फिजिकल ऑर केमिकल प्रॉपर्टीज. बरोबर, मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये संपले. एक फक्त उरलेले जे दिसते तुम्हाला व्हाईट बोर्ड वर लिहिलेले, कोणते ते बघा. फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन, ती पण बऱ्याचदा घेतलेली आपण, प्रत्येक चॅप्टर मध्ये येणारच ती. हॅलो अल्केन्स मध्ये पाहिली होती, हॅलो ऑरेंज मध्ये पाहिलेली आपण. इथर्सचं लेक्चर होतं लास्टचं है ना, त्याच्यामध्ये बघितली होती. ऍसिटोफिनोन वर पाहिली होती आपण. याच्यामध्ये पण काय बघा, जनरल रिॲक्शन. जनरल काय लक्षात ठेवायचं, फ्रीडल क्राफ्ट ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की अल्किलेशन आणि असायलेशन हे दोन राहणार. फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन अँड असायलेशन. अल्किलेशन म्हणजे काय, अल्के ग्रुप वापरणार, बरोबर. आणि असायलेशन म्हणजे असाइल ग्रुप. तर आता वापरणार कोणता आपण, फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन असाइल ग्रुप याच्यात वापरणार. असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइड म्हणजे कोणता, इतरच्या वेळेस पण सांगितलं होतं तुम्हाला, कोणता, CH3COCl. आणि त्याची रिॲक्शन आपण कोणासोबत करतोय, एरोमॅटिक हायड्रोकार्बन सोबत. एरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे काय, रिंग स्ट्रक्चर, बेन्झीन. ओके, बेन्झीन इज द बेस्ट एक्झाम्पल. बघा, बघूया आपण रिॲक्शन कशी आहे. बघा काय करतोय याच्यामध्ये आपण, बेन्झीन आहे. बेन्झीन प्लस CH3COCl. हा काय झाला, बेन्झीन. हा बघा, CH3COCl म्हणजे काय, असाइल क्लोराइड म्हणतो याला आपण. काय म्हणतो, असाइल क्लोराइड, ऍसिड क्लोराइड काय म्हणा, किंवा हा 1 2 आहे म्हणजे ऍसिटिल क्लोराइड पण म्हणू शकते याला. ठीक आहे, ऍसिटिल क्लोराइड. काय करतोय आपण, बेन्झीनला ऍसिटिल क्लोराइड सोबत रिॲक्ट करतोय इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, रिएजंट तुम्हाला आठवायला पाहिजे. आता बऱ्याचदा घेतलेला आपण. बाय डिफॉल्ट जिथं फ्रीडल क्राफ्ट असेल तिथं बाय डिफॉल्ट रिएजंट कोणता असतो, अनहायड्रस AlCl3. कोणता वापरतो आपण, अनहायड्रस AlCl3, अल्युमिनियम क्लोराइड. बरोबर, तो बेसिकली कशामुळे वापरतो, इट इज लेविस ऍसिड. राईट, ते मेकॅनिझम सांगितलेले बऱ्याचदा, वाटल्यास आताही सांगेल तुम्हाला. काय तो लेविस ऍसिड आहे हा, AlCl3. बरोबर, काहीच होत नाही. ह्या टाइपच्या रिॲक्शन ज्या आहे या कशा असतात, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असतात. कोणत्या असतात या, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे, मागे सांगितलेलं तुम्हाला बऱ्याचदा. दोघे चॅप्टर्स आपण घेतले होते, हॅलोअरिस मध्ये झालं, इथर्स मध्ये झालेलं आहे. त्यावेळेस तुम्हाला डिटेल पण सांगितलं होतं इलेक्ट्रोफाईल कसा जनरेट होतो. काय होतं याच्यातलं फक्त बघा, CH3CO प्लस ऍज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून काम करतो आणि Cl- च्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो. आणि या बेन्झीन रिंगला काय अटॅच होणार, COCH3 म्हणजे बनणार काय, कीटोन. बघा, बेन्झीन रिंग घेतली आपण आणि त्याला काय अटॅच करतोय, COCH3. राईट, काय नाव याचं, वाटलं तर व्हिडिओ पॉज करा, थोडा आठवून बघा. बेन्झीन रिंग, त्याला COCH3. कोणता कीटोन होता हा, ऍसिटोफिनोन. काय म्हणतो याला आपण, ऍसिटोफिनोन. तर बघा, थिंग्स टू रिमेंबर इन केस ऑफ फ्रीडल क्राफ्ट असायलेशन काय काय. एक तर बेन्झीन घेतोय आपण, ऍसिटिल क्लोराइड सोबत रिॲक्ट करतोय. आता हा कोणता ग्रुप आहे, ऍसिटिल क्लोराइड. बघा, हा सांगितला होता तुम्हाला अगोदर पण बोललो होतो, RCOCl. याला काय म्हणतो आपण, असाइल क्लोराइड म्हणतो याला आपण, ऍसिड क्लोराइड म्हणतो. आणि या आर ला मग जसं
CH3 लावला तर CH3COCl, याच्या ठिकाणी C2H5 लावला तर C2H5COCl, बेन्झीन लावला तर C6H5COCl. ओके, म्हणजे हा जो ग्रुप आहे COCl तो तर सेमच राहतोय, बरोबर, R फक्त चेंज होतोय. आणि आयुपॅक नेम पण पाहिलं होतं आपण. सेकंडरी सफिक्स या ग्रुपला काय लावतो आपण, असेल क्लोराईडला ऑइल क्लोराईड. सेकंडरी सफिक्स काय लावतो याला, OYL क्लोराईड. ओके, म्हणजे ते पण त्याचं नाव असू शकतं. जसं याचा आयुपीएस नेम काय असेल मग, 1 आणि 2, 2 कार्बन म्हणजे इथ, सिंगल बॉन्ड आहे म्हणजे एन, आणि सेकंडरी सफिक्स OYL म्हणजे काय बनेल, इथ एन ऑइल, इथेनॉइल क्लोराईड. ओके, किंवा ऍसिटिल क्लोराईड, असाइल क्लोराईड, काही म्हणू शकता. ओके, क्लिअर इथपर्यंत. इथं झाली रिॲक्शन, बरोबर. बेन्झीन ऍसिटिल क्लोराईड, इट गिव्स ऍसिटोफिनोन. क्वेश्चन कसा राहील, हाऊ यू विल प्रिपेअर ऍसिटोफिनोन युजिंग बेन्झीन, हाऊ यू विल प्रिपेअर ऍसिटोफिनोन फ्रॉम बेन्झीन, किंवा व्हॉट इज द रिॲक्शन ऑफ बेन्झीन विथ ऍसिटिल क्लोराईड. ओके, त्या केस मध्ये समजून घ्यायचं आपल्याला फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन वापरायची, अनहायड्रस AlCl3 घ्यायचं, किंवा कन्व्हर्जन मध्ये पण विचारलं जाईल. A to B दिलेला असेल, एरोवर काय दिलेलं असेल, अनहायड्रस AlCl3, अनहायड्रस AlCl3 दिसला म्हणजे त्याचं मीनिंग काय, बाय डिफॉल्ट इट इज अ फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन. क्लिअर. आणि डिपेंडिंग ऑन द प्रॉडक्ट आपल्याला इथं कोणता रिएजंट वापरायचा ते क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणजे सपोज आता आपण बेन्झीन घेतला, बघा पॉइंट्स हे लक्षात ठेवा. रिएजंट, दुसरी रिॲक्शन जर घेतली आपण, सपोज याच्याच ठिकाणी आपण बेन्झीन प्लस CH3 च्या ऐवजी जर आपण काय घेतलं, C6H5COCl, आता काय बेन्झीन, याला काय म्हणतो आपण, बेन्झॉइल क्लोराईड म्हणतो. काय म्हणतो, बेन्झॉइल क्लोराईड. ओके, कॅटलिस्ट तर सेमच असेल, काय, अनहायड्रस AlCl3, अनहायड्रस AlCl3. आता C6H5 म्हणजे काय, हे रिंगच आहे ना. C6H5 म्हणजे काय, हे या फॉर्मॅट मध्ये ते बेसिकली स्ट्रक्चर काय असं देऊ शकतात. सर हे काय वेगळं आहे का, वेगळं अजिबात नाहीये. शॉर्ट मध्ये फक्त C6H5 लिहिलं आपण, COCl, ठीक आहे ना, ते स्ट्रक्चर आहे. बेन्झॉइल क्लोराईड म्हणजे काय, C6H5, हा बघा हा रिंग, कार्बन 6 एक हायड्रोजन रिप्लेस केला COCl ने, कार्बन ने, म्हणून काय झालं, C6H5COCl. त्याला काय म्हणतो आपण, बेन्झॉइल क्लोराईड. व्हेन बेन्झीन इज रिएक्टेड विथ बेन्झॉइल क्लोराईड, बघा काय बनले प्रॉडक्ट, आता Cl फक्त चाललं जाणार, CO C6H5 अटॅच होईल, म्हणजे काय बनतं इथं, बघा ही बेन्झीन रिंग राहील, इथं सेम राहील, त्याच्यानंतर इकडे CO आणि इथे C6H5, राईट. कसं लिहा, कंटिन्यू लिहिलं याच्यासारखं तरी चालेल, CO C6H5, फक्त तुम्हाला थोडं क्लिअर व्हायला पाहिजे इझिली म्हणून सांगितलं मी. काहीच केलं नाही, हा इलेक्ट्रोफाईल जो CO C6H5 तो या बेन्झीन रिंगला अटॅच केला आपण, Cl मायनस होऊन जाणार याच्यातून. काय नाव आहे याचं, ऍसिटोफिनोन, हा बेन्झोफिनोन. बघा याच्याचमुळे बोललो होतो नॉमेनक्लेचरच्या वेळेस, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. हे दोन स्ट्रक्चर आपल्याला बऱ्याचदा बघावे लागणार आहे, तुम्हाला त्यावेळेस बोललो होतो. कार्बोनिल ग्रुप, when both the benzyl ring are attached, it is called as benzophenone. When only one benzyl or phenyl ring is attached, it is called as acetophenone across the what, CO bond. हे बघा CO bond आहे ना, हे C6H5 म्हणजे काय, बेसिकली असं स्ट्रक्चर आहे ते, ही रिंग आहे, ठीक आहे, हा C, हा डबल बॉन्ड O, आणि इथे काय झालं, सेमच येतं लक्षात, सेम आहे हे स्ट्रक्चर आहे जे इथं लिहिलेलं आहे. हे बघा C6H5 म्हणजे काय, ही रिंग हे पाहिलंय ना आपण, हे बेन्झोफिनोनच पाहिलं होतं आपण. बस तेच बनवायचं आपल्याला, युजिंग व्हॉट, बेन्झीन. क्वेश्चन काय राहील, सपोज हाऊ यू विल प्रिपेअर बेन्झोफिनोन फ्रॉम बेन्झीन. मग काय करायचं, सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. डिपेंडिंग ऑन द प्रॉडक्ट, आपल्याला जो प्रॉडक्ट विचारलेला आहे त्या प्रॉडक्ट प्रमाणे आपल्याला इथला जो रिप्लेस करणार आहे आपण असाइल क्लोराईड तो घ्यायचा आहे.
आपल्याला जर ऍसिटोफिनोन विचारलं बेन्झीन पासून तर आपल्याला माहिती आहे एक बेन्झीन रिंग तर इथं आहे आणि हा COCH3 म्हणजे CH3COCl आपल्याला घ्यावं लागणार आहे बरोबर. तर असाइल क्लोराइड कोणता येईल जर ऍसिटोफिनोन असेल तर CH3COCl. जर बेन्झोफिनोन असेल म्हणजे इथं काय दिसतोय हा तर बेन्झीन रिंग पासून येणार आणि हा जो आहे स्टेट आहे C6H5CO याला काय फक्त Cl अटॅच करून द्या बघा सिंपल ट्रिक. C6H5CO benzene C6H5COCl straight away it will give benzophenone in case of anhydrous AlCl3. क्लिअर आहे पर्यंत. याच मेकॅनिझम पण तुम्हाला सांगितलंय बऱ्याचदा. वाटलं तर आता परत एकदा सांगून देतो या लेक्चर मध्ये म्हणजे तुमची पुन्हा प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे तोपर्यंत काय करा हे दोनच आहे कारण प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक कीटोन बघतो आपण फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन. इथं वाटलं तर असायलेशन लिहून देतो मी. ठीक आहे असायलेशन करतोय आपण अल्किलेशन नाही करत आहे. अल्किलेशन म्हणजे CH3CO म्हणजे अल्किलेशन म्हणजे ज्यावेळेस आपण अल्किल ग्रुप्स वापरले होते ओके त्या केस मध्ये अल्किलेशन असेल. सध्या तर काय करतोय आपण फ्रीडल क्राफ्ट असायलेशन बघतोय आपण. ठीक आहे क्लिअर आहे. बेन्झीन ऍसिटिल क्लोराइड आणि स्टेट अवे आपल्याला काय मिळतोय ऍसिटोफिनोन आणि बेन्झोफिनोन. ठीक आहे याचं काय बघूया आता मेकॅनिझम बघूया. हे काढून घ्या तो स्क्रीनशॉट काढा लिहून घ्या नंतर मी तुम्हाला समजून देतो याचं काय मेकॅनिझम. ठीक आहे पुसतोय मी बघा याच सांगतो वाटल्यास तुम्हाला खालची रिएक्शन मी पुसतोय याच समजून देतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. वरती कम्पेअर करता येईल तुम्हाला. ठीक आहे बघा काय होतं ऍक्च्युअल मध्ये काय घेतोय आपण CH3COCl बरोबर. म्हणजे काय याचं स्ट्रक्चर CH3 C डबल बॉन्ड O Cl प्लस काय घेतोय आपण AlCl3 ऍज अ कॅटलिस्ट येतो बरोबर. आता होणार काय हा बघा हा अल्युमिनियम जो आहे अल्युमिनियमचा ऑक्टेट कंप्लीट नाहीये 3 इलेक्ट्रॉन आणि याचे 3 इलेक्ट्रॉन 6 बरोबर. इट इज स्टील हॅव्हिंग इनकम्प्लीट ऑक्टेट. लेविस स्ट्रक्चर इनकम्प्लीट ऑक्टेट. अल्युमिनियमला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती 3 हे क्लोरीनचे 3 म्हणजे 6 म्हणजे याच्याकडे अजून ऑक्टेट कंप्लीट आहे का नाहीये. ते ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर कोण मदतीला येणार क्लोरीन. क्लोरीन काय करेल इकडचे इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार या कार्बन पासूनचे आणि ते याच्या मदतीला जाणार अल्युमिनियमच्या बरोबर. म्हणजे AlCl4 आणि CH3CO. आता याच्याकडून जर इलेक्ट्रॉन विड्रॉ केले तर या कार्बन वर काय येणार प्लस बरोबर. म्हणजे काय बनेल आपलं प्रॉडक्ट CH3CO प्लस प्लस AlCl4 मायनस बरोबर. हा प्लस म्हणजे कोणावर या कार्बनवर प्लस आला ओके. आज काय आपला इलेक्ट्रोफाइल ना इलेक्ट्रोफाइल जनरेट झाला बघा प्लस. इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. आता याच्यावर प्लस आहे म्हणजे याला काय लागणार अशी स्पेसिस की ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन रिच आहेत and those species which can easily donate electron to this carbon because it is in need of electrons बरोबर. म्हणजे हा झाला इलेक्ट्रोफाइल. हा बघा CH3CO कसा बनला ते फक्त तुम्हाला सांगितलं मी. आता काय होणार बेन्झीन रिंग येणार पिक्चर मध्ये बरोबर. ही बेन्झीन रिंग. आता बघा होणार काय हे स्ट्रक्चर इकडे काय CH3 C डबल बॉन्ड O आणि याच्यावर काय प्लस. आता काय होणार हा बघा प्लस आहे याच्यावर काय असतात हे सगळे इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय आहे पाय इलेक्ट्रॉन्स आहे बेन्झीन कडे म्हणजे काय इट इज इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. तर काय करेल बेन्झीन हे पाय इलेक्ट्रॉन्स याला डोनेट करून देईल कोणाला या कार्बनला. म्हणजे हा कार्बन काय करेल या इथे अटॅच होऊन जाईल बरोबर. पण याचं डिसएडव्हान्टेज काय आहे की याची एरोमॅटिसिटी जी आहे एरोमॅटिक कॅरेक्टर जे आहे ते लूज होतंय कारण काय बॉन्ड ब्रेक होतोय बघा. होणार कसं आता हा CH3COCl अटॅच तर होऊन जाईल इथे बघा. हे जे स्ट्रक्चर आहे बेन्झीन या इथे C बघा डायरेक्टच घेतो मी COCH3 हा तर अटॅच झाला बरोबर. पण इथे काय झालं आता याच्यावर येऊन गेला प्लस राईट. कशामुळे प्लस आला बघा याच्याने काढतो
याच्यावर आला आहे प्लस. प्लस कशामुळे आला? कारण हे दोघे जे होते, हा बघा इथं होता ना हा बॉन्ड, इकडे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला. आता या कार्बनची व्हॅलन्स इथं फुलफिल होऊन गेली, 1 2 3 आणि या कार्बन सोबत 4. म्हणजे ऑलरेडी इथे एक हायड्रोजन असतो ना, हे बघा इथे एक हायड्रोजन आहे. बेन्झीनचं स्ट्रक्चर काय, C6H6, म्हणजे प्रत्येक कार्बनला काय एक एक हायड्रोजन आहे. इथे एक आहे, इथे एक, इथे एक, इथे एक, इथे पण एक हायड्रोजन आहे. म्हणजे या कार्बनची व्हॅलन्स इथं फुलफिल झाली. हे बघा 1 1 2 3 4. पण इथं काय झालं, इथं बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे याच्यावर हायड्रोजन तर आहे, हायड्रोजनची व्हॅलन्स 1 2 आणि 3, 1 2 3. म्हणजे याच्यावर येणार प्लस, इलेक्ट्रॉन डेफिशियंट झालं ना. आता प्लस जर आला तर अरोमॅटिसिटी तर लूज नको व्हायला पाहिजे, मग ती लूज, टू प्रिव्हेंट द लूज ऑफ अरोमॅटिसिटी, हायड्रोजन काय म्हणेल, मी तुमच्या मदतीला येऊन जातो आणि मी इलेक्ट्रॉन डोनेट करतो. मग काय करणार हा हायड्रोजन, त्याचे इलेक्ट्रॉन इथं डोनेट करेल या रिंगला आणि तो प्लसच्या फॉर्म मध्ये बाहेर पडणार. बरोबर बरोबर आहे ना. याने इलेक्ट्रॉन लूज केले म्हणजे काय होणार, तो प्लस होऊन जाईल. प्लस झाला तर काय बनेल बघा, पुढच्या याच्यामध्ये काय होणार, स्ट्रक्चर बेन्झीन रिंग बनेल, राईट. आता या हायड्रोजनने इलेक्ट्रॉन दिले म्हणजे इथं काय होऊन जाईल, पुन्हा डबल बॉन्ड येऊन जाईल, हा COCH3 ऍज सच येईल. बरोबर, म्हणजे ऍज सच स्ट्रक्चर तर बनते आपलं. आणि हायड्रोजन जो प्लसच्या फॉर्म मध्ये बाहेर पडेल तो कोणासोबत जाणार, हा बघा AlCl4, त्याच्याकडे एक क्लोरीन आहे, एक क्लोरीन आणि हा एक क्लोरीन, म्हणजे काय प्लस HCl बाहेर पडेल, एक H आणि हा Cl आणि प्लस काय ऍज सच AlCl3. ठीक आहे ना. AlCl4 मधला एक क्लोरीन आणि हा H प्लस HCl बनला, एक क्लोरीन गेला म्हणजे ऍज सच काय तयार होते पुन्हा AlCl3, की जे वापरतो आपण ऍज अ कॅटलिस्ट. येतं लक्षात, दिस इज मेकॅनिझम. काय होतंय, हे बेन्झीन रिंग आहे सुरुवातीला. बघा परत सांगतो, सगळ्यात पहिले काय झालं, हा ग्रुप घेतला आपण ऍसिटिल ग्रुप, CH3COCl. CH3COCl मध्ये काय झालं, ऍसिटिलेशन आहे, अल्किलेशन नाही आहे. ऍसिटिल म्हणजे काय, CH3COCl. क्लोरीनने त्याचे इलेक्ट्रॉन विड्रॉ केले, अल्युमिनियमला मदत केली टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट, CH3CO प्लस बनला आणि AlCl4. आता CH3CO प्लस बनला, तो या इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसवर अटॅक करणार. अटॅक केल्यानंतर हा बॉन्ड ब्रेक होणार, इथे येणार प्लस आणि हा COCH3 स्टेट अवे इथे अटॅच होतोय, हा COCH3 इथे हायड्रोजन, इथं झाला प्लस. आता हा प्लस झाला म्हणजे अरोमॅटिसिटी लूज झाली. टू गेन अगेन इट्स अरोमॅटिसिटी अगेन ऑफ व्हॉट, बेन्झीन, दिस हायड्रोजन विल लूज these इलेक्ट्रॉन to this carbon and double bond will be formed and this hydrogen will be released in the form of what, H plus, because it is losing one electron, right. इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे हा H plus जाणार and it will attach with what, chlorine from this AlCl4. It will form H plus Cl minus HCl and remaining will be AlCl3, which is as such we are using in the catalyst. That's it, simple एकदम. हाच काय बनला, हा बघा COCH3 काय, ऍसिटोफिनोल. क्लिअर होतंय मेकॅनिझम. हे ऑलरेडी घेतलेलं आहे आपण, हॅलोआरिन्स मध्ये पण घेतलं होतं, इथर्स मध्ये सांगितलंय तुम्हाला. म्हणजे इलेक्ट्रोफाईल कोणता आहे याच्यामध्ये, हा बघा हा इलेक्ट्रोफाईल आहे, हा इथे दिलाय ना आपण, हा इलेक्ट्रोफाईल तयार होतोय जो इथे अटॅच होतो. याच्याच ठिकाणी काय आहे, सपोज C6H5 राहिला असता तर इथं काय C6H5CO प्लस, जे बेन्झोफिनोल पाहिला आपण, C6H5CO प्लस तयार झाला असता, तो याला अटॅच झाला असता. दॅट्स इट. क्लिअर होतंय, सिंपल आहे एकदम. बेन्झीनचं या प्रकारे आपण तयार करू शकतो ऍसिडोफिनोल. हे ओव्हरऑल मेकॅनिझम झालं. ठीक आहे, इथं मेकॅनिझम नाव लिहितो. ही काय झाली, ही तर रिॲक्शन झाली, राईट. दिस इज रिॲक्शन अँड दिस इज मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. ओके, मेकॅनिझम ही समजून घ्यायचं ना, म्हणजे थोडं केमिस्ट्री मध्ये इंटरेस्टेड समजायला. ओके, संपलंय आपलं. दॅट्स द एंड ऑफ ऑल मेथड्स. ऑल मीन्स ऑल, प्रत्येक झाले आपले, इच अँड एव्हरी घेतली आपण, कव्हर केलेली आहे, की ज्याच्यामध्ये स्टार्टिंग फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, त्याच्यानंतर ओझोनोलायसिस ऑफ अल्किन, हायड्रेशन ऑफ अल्काइन्स, त्याच्यानंतर रोझनमन रिॲक्शन, स्टीफन्स रिॲक्शन, इटार्ड रिॲक्शन, नंतर युजिंग डायबल H,
प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स, त्याच्यानंतर नायट्राइड्स, देन गॅटरमन कोच, आणि अल्टिमेटली कोणते पाहिले आपण, फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन असायलेशन, प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक कीटोन. दॅट्स इट. हिअर वी एंड प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन. नेक्स्ट लेक्चरला आपण फिजिकल प्रॉपर्टीज स्टार्ट करू. ओके, वी विल स्टार्ट फिजिकल प्रॉपर्टीज इन नेक्स्ट लेक्चर. तोपर्यंत काय अभ्यास करा, नोट्स बनवा. ठीक आहे, पुन्हा पुन्हा हेच सांगेल. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला भेटूया आपण. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. हे व्यवस्थित लिहून घेणार. ओके, चलो, थँक्यू.